घ्यावा का नाही वापठ्या गुरुजी म्हणायचं इतका मोठा आपला बाप म्हणायचा वाढलाय वाढलाय मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागेल मग आपल्या वेळेस कसं कॅलेंडर आलं मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं आपली आई म्हणायची बाबा लय पावसाळा झाला त्या साली थोरला आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा आणि तांबड्या गायला काळा गोरा झाला त्या साली गंगी आणि एक खटी 9 बकर काळ्या शिळील झाली त्या साली गंगी गुरुजी म्हणला हे बसू कुठं मग गुरुजीने बसवले 1 6 ते 10 6 1 6 ते 10 6 जेवढे जन्मतारखा ना अख्ख्या बोगस आता यांची मजा आहे आपल्याला काय होतं 7वीपर्यंत पाटी तिला साठा नाही नुसतं खापराच्या फोडी तो म्हणून घरचे पत्रीची घ्यायची पत्रीची पाटी अशी नमुनी होती चुका लावलं तरच वाटायची मग आपण चुका लावायचंच बंद केलं पेन्शिल खायलाच सुरुवात केली आपल्याला काय होतं दप्तर आपल्या दप्तरची पिशी म्हणजे खताची गोण आणि तिचं काय दप्तर होतं का कवठ बोर चिचा कमराला का पट्टी होते का करकुट्याला लाकूड भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत अंडरपॅन्ट आज काय अख्खी वड्याला पाणी राहतं ना आता सुट्टी टाकी भोंगळी पोरं वड्याला चड्ड्या वड्याच्या कडाला मंडळी वड्यात तेवढ्याच घरचे आले का चड्ड्या वड्यालाच भोंगळी गँग पळायची बसलेली सगळी माणसं देणार तेव्हा मालूनच्या परिसरातील आपल्या आई बापांनी आपल्यासाठी घरं बांधली नाहीत आपल्या आई बापांनी आपल्यासाठी गाड्या घेतल्या नाहीत पण आपल्या आई बापांनी आपल्याला जे शिकवलं त्याच्यामुळे आपल्या गाड्या घ्यायची ताकद आली आपल्या आई बापांनी आपल्याला वाकायचं शिकवलं नाही आपल्या आई बापांनी आपल्याला उपाशी राहायला शिकवलं चोरी केली फटकावला खोटं बोलला हाणलाच शाळेत गेला नव्हता उचलूनच आपटला समजायचं आपल्या आई बापांनी आपल्याला शिस्त लावल्यामुळं आपल्याला आपल्या आई बापांनी परिस्थितीनं जरी गरीब ठेवलं तर विचारानं इतकं श्रीमंत केलंय की आपण कुणा पुढे हात पसरू शकत नाही आता यांच्यासाठी आपण सगळं केलंय हे आपण आता पैदा केले ते यांच्यासाठी आपण सगळं केलं येर खणली मोटर बसवली पाईपलाईन केली वारं काढलं पार नको त्या झकमाऱ्या करून ठेवल्या पण बी खराब निघलं आपण उलट केलं मला आपण संपत्ती कमवली पण मुलं चांगली बनवली नाहीत आपल्या आई वडिलांनी संपत्ती कमवली नाही बस अरे ह्या मालूनच्या परिसरामध्ये एखादं पोरला येडवाणी करायला लागलं आणि एखादा माणूस मुंबईला असला तर त्याचा बाप पाया पडायचा आणि म्हणायचा याला महिनाभर घेऊन जाय हे गावातलं येडेवाणी करते जाय घेऊन त्याला जरा कळू दे मुंबई काय ते शेट झालं मुंबईला जाऊन पाहता काय मॅक झाले का नाही तर पूर्वी तुमचे लोक लय हुशार होते या पट्ट्यातली पोराचं लगीन जमत नसलं का मुंबईला पाठवायची महिना 1.5 महिना पोर गावात नाही दिसलं का त्याचा बाप बाटा करायचं चिटकलं बरं का चिटकलं आता जवळजवळ चिटकला जात आता काय ताण नाही मग ते पोरीचा बाप बिचारे भोळं तर म्हणायचं मग करून टाका आपली पोर झालं ना लगीन 1.5 महिन्यात भांड्याचा टेम्पो गावात आला का कंपनीच बंद झाली तू तुम्हाला चिटाकलंच गाव होत आता तसं नाहीये आता जर एखाद्याला म्हणलं ना नवरदेव मालुंज्याचा आहे राहायला मुंबईला आहे तर आता लोकांना माहितीये मालुंज्यातला माणूस संध्याकाळपर्यंत मुंबईला जाऊन सुद्धा आता लोक म्हणते मग असं करू सकाळी लवकर निघू जाऊन जीव थोंद मग नका मग पाहू मग लबाड झाली लोक महाराज ही जी माती आहे ही धोत्रावाल्या आई बापांनी भाटक्या लुगड्यातल्या आयांनी कष्ट केलेली माती आहे या मातीत पवित्र बीज चांगलंच आहे ना हो काही माणसं वैतागली मग ह्या मुलाचं नाव कृष्ण आहे ना याला उद्दंड आयुष्य लागण्यासाठी आज प्रार्थना आहे अभंगातल्या पहिल्या चरणात आहे आपल्याला पुढे जायचंय फक्त मेन मुद्दा मला तुमच्या पुढे मांडायचा आहे की त्याचं नाव कृष्ण आहे त्याचे आई वडील धन्य आहेत गायकाचं कीर्तनकाराचं सगळ्यांची पोरं लहानपणी चांगली असतात टाळ्या वाजित्यात पखवाद वाजित्यात आपल्याला वाटतं जमलं ते आपल्याला वाजित्यात पुढं हा विनोद नाही बरं का मग माणसं काही मग आता या समजा माया पोरानं पखवाद वाजवलं थोडा वेळ लोक काय म्हणत्या हो त्याचे आई बापच तसे परंपरा आहे काही तर म्हणत्या माशाच्या पिल्लाला कुठं पोहायला लागतो मासाच पाण्याच्या बाहेर मारला तर त्याला कुठे नेता पाण्यात अरे बाबा तसं नाहीये लहानपणी जितके तुम्ही मुलाचे लाड कराल
त्याच्यापेक्षा त्या मुलावर संस्कार किती कराल हे महत्वाचं आहे. जन्माला आलेल्या मुलाला पहिल्यांदा पाजायला आलती ती पुतना आणि घेऊन आलती ती विष. इथं ध्यानात ठेवा, जगाच्या बापानं पहिल्यांदा विष पचवलंय म्हणून देव झालाय. आणि तुम्हाला आणि मला पहिल्यांदा मारायला आली ती पुतनाच. पुतना म्हणजे अविद्या, पुतना म्हणजे अज्ञान. आणि आपण जन्माला आल्यापासून आपल्याला तीच माग लागली. कोण? पुतना. तुम्ही मी पुतण्याची गिराईक, आपण गुंतलोय. पोरगी पळून गेली पोराबरोबर, भाग म्हणून हातपाय आपटायचा, झालीच नव्हती मला, झालीच नव्हती मला, झालीच नव्हती मला, मी तिला मेलो. 8 नाव आहेत कृष्णाला, 8 कृष्ण नाव कसं आहे ऐका आता. या पोराचं नाव ठेवणारे आई वडीलच हुशार. नाही तर काय नाव आहे, पंकज. काय नाव आहे, गाछतही नाही, ज्ञानेश्वरी ते नाही. एका बाईच्या पोरीचं नाव तर फजिती. फजिती बाई कीर्तनाला गेली, ती पोरच चुकली. ती भेटन त्याला म्हणायची माई फजिती पाहिजे का. तो म्हणायचं माझी चप्पल सापडणार, तर तू काय फजिती पाहिजे. एका पोरीचं नाव चांदणी, दिवसा बॅटरी लावून पाहायची पाळी ती, इतकी स्मार्ट. एका पोरानं पाहिली तर तो म्हणला गोसाई होईन, पण बायको नाही करायचं. एका बाईच्या पोरीचं नाव उषा, तिचं झालं लग्न, ती गेली नवऱ्याच्या घरी. आणि पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे, आता राहती नाही ठेवू नाही. ठेवूच नाही कुठं. सकाळी पोहे तू उलट तिकडं भाऊ, वड्याला झोप, काय कर. कीर्तनकार मुक्कामाला राहिला, ते उडला राहिला, आणि त्याला लुंगी बिवली लावली, आणि त्याला डोक्याखाली घ्यायला काय नव्हतं. तर त्या बाईला म्हणलं, बाई उशाला काय आहे का. ती बाई तर रडायलाच लागली. याला वाटलं आपला चुकीचा नंबर लागला का काय. तो म्हणला, बाई खरंच उशाला काही नाही. ती म्हणली, महाराज 5 वर्ष उशाच्या लग्न झाले, तिला अजून काय नाही. तो म्हणला, तू उशी लोट मला डोक्या खालची लागत, तुझं काय कर. हो, या मुलाचं नाव कृष्ण आहे. आता कृष्ण नाव कसं आलंय बा बरं का, माझ्या बोटाकडं पाहायचं, बोटाकडं. मी तुम्हाला बरोबर कृष्ण नाव कसं येतं सांगतो. महिलापुरी ध्यान, माझ्या फक्त बोटावरून तुम्ही आकडे ओळखायचे. आकडे लय फास्ट बोट फिरम बरं का, सावध राहा. 0 0 त्याला 1 आहे, लगेच 2 आहे, लगेच 3 आहे, लगेच 4 आहे, लगेच 5 आहे, लगेच 6 आहे, लगेच 7 आहे, लगेच 8 आहे, लगेच 9 आहे, आणि वरून 0 10 आहे. पण 1 ते 10 आकड्यात फक्त 8 आकडा असा आहे का त्याला गाठ नाही. 7 आकडा आहे आतल्या गाठीचा. काही माणसं अशीच आहेत, लई खोडीची. माळ घाल टिकल का, घाल नको बुकू नको. माळीत म्हणे 108च का, आम्ही 908 घालू, तुला काय रुतती का. काही माणसं म्हणते कीर्तनकार कंबार बांधतो, तू मुंडकं बांधील, तुला काय करायचं. एकानं मला विचारलं त्या दिवशी, का म्हणले पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का. आजही पांडुरंग मोटरसायकलवर चालल्यावर रुक्मिणी कुठे मागशी. उलट आमचा पंढरपूरची रुक्मिणी अंतर सोडून नये, पांडुरंगाच्या मधून मुंडकं घालती पुढून. पांडुरंगा सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी, सरकली गुडघ्याची वाटी त्याच्या. त्याला विचारलं काय झालं, कुत्रा आडवं गेलं. कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही. आता ऐका, 8 जो आकडा आहे त्याला गाठ नाही. आणि कृष्ण नेमका किती आहे 8वा. आता कृष्णाला 8 आकडा किती प्रिय आहे पहा. नाव कृष्ण पहा, आला अष्टमीला, आला 8 वर्षाचा, आला अष्टमीला 8 वर्षाचा, नाव 8, मित्र 8, मैत्रिणी 8, काम केली 8, राण्या होत्या 8, आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8 ऑगस्ट. तसं या मुलाचं नाव कृष्ण आहे. कृष्णाला 8 नाव आहे. राधा कृष्ण, गोपाल कृष्ण, युगल कृष्ण, बाळ कृष्ण, ही त्याची नाव आहेत. त्यातला हा एक कृष्ण आहे. आता हा कृष्ण जो आहे याच्या वाढदिवसाला आपण एवढं सांगू, हा खरोखर कृष्ण व्हावा. खरोखर कृष्ण व्हावा, नाही तर मग काय. 70चं म्हातारं कीर्तनाला आलं, आणि कीर्तनकार म्हणला कृष्णानं 16,000 बायका केल्या. मात्र बिघडलं ना. मात्र घरी गेलं, पोरं 4 होती त्याला, त्याची बायको मिळती, 1-1.5 वर्ष झालं. मात्र म्हणला बायकोच करायची. बाबा लोक का खोटं सांगा का.
तो म्हणला कृष्णानं जर 16,000 केलं तर मला 2 करायला हरकत काय. पोरं म्हणले आता म्हाताऱ्या पुढे काय झालं, झोपलं म्हातारं, उद्या लगीन करायचं. पोरांनी मोठा दगड घेतला आणि त्याच्या छाती उठवला. म्हातारं पिसाळलं. अरे मारता काय, म्हणलं उद्या लग्न करायचंय. म्हणजे मारायचा विषय नाही, कृष्णानं 16,008 बायका केल्या म्हणून तुम्ही दुसरी बायको करायला निघाले. पण कृष्णानं गोवर्धन उचलला होता, तू एवढा छातीवरून उतरव. मेलन म्हातारं. नाही 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 नाही, कृष्ण कसा आहे, गोपाल कृष्ण आहे, लालन कृष्ण आहे, युगल कृष्ण आहे. आणि कुठे आलाय तो, गोकुळात आलाय. आणि तो गोकुळात आलाय, तो घुमेंच्या घरात आलाय, गुगेंच्या घरात आलाय. आता त्याचं नाव कृष्ण ठेवर, ते पुढचं नाव नको साई. खरं काय ठेवले त्याची आई कुठे, कृष्णाच ठेवा, नाही तर लाडत म्हण कृष्ण्या. कृष्ण. आणि एक विशेष मारा, कृष्णा नावाला उद्धट हाका मारता येत नाही. एखादं नाव संजू असलं, संज्या, संप्या, गंप्या, सख्या, कृष्णाला काय म्हणा, कृष्णा म्हणूच शकत नाही तुम्ही. एवढी जीवच वळायची नाही तुमची, कृष्णाच म्हणाल. नावाला पहा, काना मात्र किती भारी, त्याला उतटलेवानी बोलता येत नाही, त्याला कृष्णाच म्हणालाय. थोडं उच्चारात होईल घोटाळा, पण कृष्णाच. नाही तर बाकीच्या नावांमध्ये सगळे उतटेल नाव आहेत. हा, उतटेल नाव तिथं नाही, तो कृष्ण आहे. तो खरोखर कृष्ण व्हावा याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. हा, थोडं पुढे करंट लावून दिलं तुम्हाला. पहिली मारली पुतना, अजून तर तिथंच आपण. आणि दुसरा मारलाय बाबळ भाट. अरे अहंकार मारला. कृष्णाच्या वाढदिवसाला आपण कृष्ण पहिला बनवलाय, पुतना मारली, दुसरा बाबळ भाट मारला. पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, काहीच करता आलं तर करू नका, पण अहंकार घालवा. आणि अहंकार गेल्यावर देवच होतो माणूस. आणि नाहीतरी काय अहंकार धरू नये, काय करायचं. काही माणसं मेली ना मारा, शेजारचे पायला सुद्धा नाही आली अशी नंगाट होती माणसं. एक तर आता काळ बदललाय, पहिल्यासारखं राहिलं नाही. आता प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या गोष्टी फक्त ग्रंथातच वाचायच्या, गावात राहिल्या नाही, घरात तर काही नाही. 10 वर्षापूर्वी आपल्याकडे एखादा माणूस मिळाला तर 10 दिवस शेजारचे त्याच्या घरी जेवायला जात होते, भाकरी घेऊन. प्रेम होतं. आता इतकी नालायक लोक झाल्यात, पहिल्या दिवशी भाकरी देतात तर 9 दिवस त्याचं खात्यात. पहिल्या दिवशी 2-3 भाकरी घेऊन जातो आणि दुसऱ्या दिवसापासून याची कांदी लावितो, इळ भरून जेवाय त्याच्या घरी संध्याकाळी. आणि उलटा म्हणतो, आवडलं रे, घ्या 2-2 घास खाऊन. तो म्हणला नसता म्हातारा मिळाला तर बरं झालं, 1.5 पोत बाजरी गेली, नालायक पोचता पोचता. आता भामटेची जुन्या झाली मला. आता काय 10 वर्षापूर्वी लग्न कोणाच्या घरी असलं तर आंब्याचा डाळाचा मांडव राहायचा, हांडा भरेल पाणी राहायचं वाट्यावर, कोणी आणि पाणी प्या. 8-8 दिवस जेवण चालायचे लग्नाचे. 3 दिवस तर लग्न मोकळं. पण कोरोनानं अशी गंमत केली. एक म्हणला मी गाय धुवायला उठलो तेव्हा तुमच्या वाट्यावर वाजत होतो, अहो तेव्हाच नवरी गेली. त्याला मग नवरी का कोंबड्या सगळं चालते का काय. माणसांमधलं प्रेम संपलंय. अजून 5-10 वर्षांना लय वाईट काळ येणार आहे. लॉन्सवाले लग्न उक्त घेतात आता. का, वाडा मिळाला, भाऊबंद वारले, तो म्हणतो तुम्ही फक्त नवरा नवरी आणा, तुम्ही नाही आले तरी. तशी नवरा नवरी जुनीच आहे, पण आणा मग. तसे ते 10वी पासून एकाच गाडी होती, पण आणा. काय राहिलं मग. 10व्यांचं सुद्धा असंच होणार. आता 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. आता पॅकेज डायरेक्ट उगता दावा, कावळाय तू चाल, भातही तूच शिजवून, चप्पी तूच कर, चाल. तुला नाही कोणी भेटलं, ज्याचं प्रवंच त्याची कर, टाकून. इथून पुढं माणसांकडं का माणसं का घडलंय माहिती का मला, अहंकार. प्रत्येक माणसाला काय झालाय, मा नाव नव्हतं पत्रिकेत म्हणून मी लग्नाला गेलो नाही, अहंकार. तो मला म्हणला सुद्धा नाही, हो नाही, जवळून गेलो तरी तो मला म्हणला नाही म्हणून मी गेलो नाही. काय झाला, आणि सगळी माणसं संपली अहंकारानं. बाबळ भट मारला तेव्हा कृष्णदेव झाला, आणि मग गोकुळातलं दही त्याला खायला मिळालं. तुम्हाला मला जर देवच